तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सातपुड्याच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसासह मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे पठार नदी तसेच सूर्यनाला धबधबा या दोन्ही जलस्रोतांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। परिणामी अकोट तालुक्यातील पोपटखेड धरणाच्या पाणी पातळीतही सातत्याने वाढ होत आहे। धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी शुक्रवार 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता पोपटखेड धरणाचे 2 वक्र दरवाजे प्रत्येकी 1.25 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून या दरवाजातून एकूण 21.54 क्युसेक पाण्याचा विसर्ग पठार नदीपात्रात सोडण्यात आला आहे। पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण तसेच धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार पुढील काळात विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीपात्रालगतच्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने पठार नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर नदीकाठावरील 29 गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नागरिकांनी नदीपात्रात अथवा नदीकाठच्या धोकादायक भागात जाऊ नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता विठ्ठल येवकार, अकोट ग्रामीण।